हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर मी आलेली आहे हम्पीमध्ये आणि सकाळी मस्त डोसा खाल्ला. आता हम्पीमध्ये आलेलो आहोत तर साऊथ इंडियन फूड तर ट्राय केलंच पाहिजे आणि आपली साऊथ इंडियन स्पेशल फिल्टर कॉफी पिली. त्यानंतर मी हॉस्पिट सिटीमध्ये स्टे केला होता आणि सकाळी आम्ही आमच्या रिक्षावाल्या काकांसोबत निघालो आहोत. इथे तुम्ही आल्यानंतर लोकल ट्रॅव्हलर किंवा ऑटो करून तुम्ही फिरू शकता. वेगवेगळे टेम्पल्स आहेत, खूप सारे टेम्पल्स आहेत हम्पीमध्ये. तर तुम्हाला जाताना पूर्ण असे दोन्ही साईडने पूर्ण केळीचे बाग दिसेल, नारळाचे झाडं दिसतील, पूर्ण ग्रीनरी होतं आणि जस्ट आत्ता जूनमध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि मग सगळीकडे कसं हिरवगार झालं होतं आणि जाताना आपल्याला तुंगभद्रा रिव्हर पण लागेल. रामायणाचा हम्पीचा पौराणिक संबंध खूप मनोरंजक आहे. राम आणि लक्ष्मण पावसाळ्यात आसरा शोधत होते. त्यावेळी रामाने माल्यवंता डोंगर रांगांच्या दिशेने बाण सोडला होता. तिथे आता शिवलिंग आहेत आणि तिथे आता पाणी पण दिसेल. मी तुम्हाला दाखवेनच नंतर. त्या दगडावर पण पडलेली आहे असे म्हणतात. हनुमानांच्या सैन्यासह लंकेकडे कूच करण्यापूर्वी पावसाळा संपेपर्यंत राम लक्ष्मण येथेच राहिले होते. ते म्हणजे हे माल्यवंता रघुनाथ मंदिर. चला तर आपण मंदिराची सैर करूयात. हम्पीमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक मंदिरं आहेत. हे मालवंता टेम्पल पाहायला मिळते आपल्याला. ते म्हणजे विजयनगरच्या स्थापत्यकलेचे एक उत्तम वैशिष्ट्य उदाहरण आहे. मंदिराचा परिसर बाकी मंदिरांसारखाच भव्य दिव्य आहे. मंदिर परिसर खूप मस्त होता, शांत वाटत होतं. इथे आल्यानंतर मंदिराच्या बरोबर मध्यभागी पांढरा शुभ्र स्तंभ होता आणि मंदिर खूप जुने आहे, खूप रेखीव कोरीव काम आहे आणि काही मंदिराच्या म्हणजे अशा मी बघितल्या आहेत की इथे म्युझिकल पिलर्स आहेत. विठ्ठला टेम्पल आणि तसेच इथे पण मला आढळला. तर ह्या म्युझिकल पिलर्समधून आवाज येतो, आपण ते वाजवू शकतो, पण आता गव्हर्नमेंटने बंदी केलेली आहे त्यामुळे आता कोणी वाजवू शकत नाही. पण इथे जे डिझाईन होते ते मोस्टली रामायणाचे काही हनुमानजींचे असे आपल्याला एकदम कोरीव काम केलेले दिसतील. प्रत्येक स्तंभावर वेगवेगळे कोरीव काम तुम्हाला बघायला मिळेल. मंदिराच्या शेजारीच असणारा सभामंडप आहे. इथले कोरीव काम बघून असे वाटते की त्यावेळी विजयनगरचे साम्राज्य किती भव्य दिव्य असेल खरंच. चला तर आपण थोडे पुढे जाऊन बघूयात. तर पुढे गेल्यानंतरच एक शिवगुहा मंदिर आहे आणि मंदिर असे छोटेसेच आहे असे आणि पूर्ण असे दगडातच आहे आणि खूप मस्त वाटले मला दर्शन घेऊन शिवांचे. आणि तुम्ही बघू शकता हे मंदिर किती सुंदर आहे आणि आसपासचा नजारा तर आहा खूपच मस्त होता. आणि हे दगड असे एकमेकांवर जसे होते म्हणजे ते कसे उभे राहिले असतील. काही छोट्या दगडांवर खूप मोठे मोठे दगड पण होते. तर हेच वैशिष्ट्य आहे हम्पीचं आणि हा विहंगम नजारा बघण्यासाठी
मी गेले होते दर्शन घेऊन मागच्या साईडला, तर इथून बघा पूर्ण हम्पी दिसत होतं. खूप सारी हिरवीगार झाडी होती आणि हे असे मध्ये मध्ये दगड होते आणि असा नजारा तुम्हाला हम्पीशिवाय कुठेच नाही बघायला भेटणार. तर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितले होते की रामाने मालवंता डोंगर रांगांच्या दिशेने बाण सोडला होता, त्यामुळे कदाचित तिथे दगडावर फट पडलेली असेल असे म्हणतात. तर ही बघा ती फट मला असे वाटते. तर मी कुठेही फिरायला गेले की मला तिथलं काही ना काही असं माझ्यासोबत एक आठवण म्हणून त्या ट्रिपची असं घेऊन जाऊ वाटतं. तर मी ते हम्पीमधले दगड घेतले होते. तर इथून रिटर्न जाताना काही ठिकाणी असं मायनिंगचं काम सुरू आहे. म्हणजे हे वर्ल्ड हेरिटेज साईट असल्यामुळे ते सगळीकडे असं काही काम करण्यासाठी परमिशन नाही, पण काही ठिकाणी असं सुरू असलेलं दिसेल तुम्हाला. तर अशाच मस्त व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.